ही गोष्ट अगदी 100% खरी आहे बरं का. तुम्हाला सांगते मी काय ती पुढं सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता सुरुवातीला ना मला बनवून घ्यायची होती थोडीशी म्हणजे रस्सा भाजी. रस्सा भाजीमध्ये आज बनवणार आहे थोडंसं नॉर्मल असं फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी. तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे थोडंसं अद्रक लसूण पेस्ट, थोडासा कांदा आणि मस्त असा सोनेरी कलर असून ना कांदा तळून घेणार आहे. आणि चांगला छान असा कलर आला की मग त्याच्यानंतर टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता, त्याच्यानंतर टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं तळून झालं की त्याच्यानंतर टाकलेलं आहे धना पावडर आणि मग मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि मिक्स करून झालं की त्याच्यानंतर लगेचच आता टाकून घेणार आहे टोमॅटो. तर टोमॅटो टाकून घेतल्यानंतर ना 2 मिनिटं वाफ देणार आहे. तर हे जर टोमॅटो जर कच्चा असेल ना तर मी थोडंसं जास्त तळावं लागतं मग त्यात थोडंसं मीठ घालते. आणि मीठ घातलं की काय होतंय माहिती का, थोडंसं विरघळते. त्यामुळं थोडंसं मीठ घातलेलं आहे. आज थोडंसं कच्चं टोमॅटो चिरलेलं आहे मी, कारण जी काही पिकलेली टोमॅटो होते ना ते सध्या संपलेत आणि जी काही कच्ची आहेत ती आता मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेत म्हणजे ते पिकतील म्हणून 1-2 दिवसामध्ये. तर आता इथं सगळं भाजीचं हे तयार झालेलं होतं. आता त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि जे काय आपले मसाले आहेत बेसिक मसाले म्हणजे काय घरचं काळं तिखट वगैरे टाकणार आहे. तर मी तुम्हाला तर ही गोष्ट अगदी खरं आहे बरं का. बायकांचा जन्म आहे ना तो निम्मा किचनमध्ये जाते म्हणतात ना, ते एकदम खरं आहे बरं का. का माहिती का, तर तुम्हाला मी सांगते आज जी ही भाज्या टाकलेल्या आहेत ना, खरं सांगते मी तुम्हाला आज एवढ्या भाज्या मी बनवलेल्या आहेत आणि घरात माणसं किती आहेत फक्त 4 आणि भाज्या किती बनवले 4 भाज्या. 4 माणसाला 4 भाज्या असं म्हणल्यासारखं झालंय. तर कधी कधी असं होतंय. तर कसं आहे माहिती का, भाज्या भरपूर नाही बनवल्यात, सगळ्या बनवल्यात पण सगळ्या थोड्या थोड्या बनवल्यात. पण कसं असते माहिती का, बायकांचा जन्म किचनमध्ये जाता म्हणतात ना, ह्या थोडं सुद्धा काय खोटं नाही. कारण कसं आहे तुम्ही कितीही शिकलेले असू द्या, अगदी तुम्ही पूर्ण सगळं म्हणजे कितीही कोणतीही डिग्री घेतलेली असली ना तरी तुम्हाला घरी आल्यावर स्वयंपाक हा करावाच लागतोय. मग तुम्ही 2 दिवस काही करचाल, परत 2 दिवस काहीतरी ऍडजस्ट करचाल, 4 दिवस करचाल, पण 5व्या दिवशी का होईना तुम्हाला 1 वर्षाने का होईना तुम्हाला 4 वर्षांनी का होईना किचनमध्ये स्वयंपाक करावाच लागतोय. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, जी काय म्हण म्हणलेल्या असतात ना, पूर्वीच्या म्हणी असतात ना, म्हणजे ज्या काय पूर्वजांनी आपल्याला ठरवलेल्या असतात ना, काय काय बोललेलं असते त्यांनी, ते आपण त्यांना थोडक्यात थोडंसं येडं समजतो पण तसं अजिबात नाही बरं का. त्यांचं खरंच असते मला तर असं वाटतंय. कारण कसं आहे ती जी काय बोललेले असतात आता ती पूर्वीची माणसं काही म्हणायची बायकांचा जन्म काय निम्मा किचनमध्ये जाणार, तर ते खरं आहे. आता जरी बायकांना मुली म्हणा बायका किती पुढारलेल्या असल्या ना तरी स्वयंपाक हा बनवावाच लागतोय घरातल्या माणसासाठी. कारण आपण जे काय आहे ते आपल्या अन्न म्हणजे अन्न आपल्याला चांगलं भेटावं ह्या हेतूनीच आपण सगळं आपला कमवण्याचा हेतूच मुळात तो असतोय ना, की आपल्याला चांगलं म्हणजे आपल्याला आहार वगैरे भेटावा. तर त्याच्यासाठी असते सगळं आणि मग तेच व्यवस्थित नाही मिळलं तर कसं, म्हणून का नाही किचनमध्ये काम हे सगळ्या स्त्रियांना करावंच लागते. तर असो आता इथं मला बनवायचं आहे बघा थोडासा अगदी 1-2 वाटी अंड्याचा रस्सा बनवणार आहे. तर काय माहितीये का, आता एक भाजी तुम्हाला माहितीये, तर ह्या ज्या भाज्या आहेत एका टायमिंगच्या नाही, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कुणाच्याच घरामध्ये एका टायमिंगला 4-4, 5-5 भाज्या ह्या कुणाच्याच घरामध्ये बनत नाहीत. तर ही काय माहिती का, मी तुमच्यासोबत पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करत असते. मग त्या पूर्ण दिवसाच्या रुटीनमध्ये सकाळी 2 संध्याकाळी 2 भाज्या अशा तर होतातच. मग जेवढं काय बनवलंय तेवढं ते मी व्हिडिओमध्ये टाकत असते. तर आता इथं अंड्याची भाजीसाठी ना अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर टाकलेलं होतं जी काय कोथिंबीरची पेस्ट, हे सगळं त्यात टाकून मसाला तळून झालं की थोडंसं पाणी ओतलेलं आहे जेवढी मला भाजी बनवायची होती तेवढं. तर आता 4-4 भाज्या असल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी काय केलेलं आहे थोडंसं आपलं जितकं म्हणजे थोडंसं दाखवता येईल एवढ्याशा भाज्या घेतलेल्या आहेत. तर भाजी इथं झालेली आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे वरून टाकून घेतलेली आहे. जो काय आपला घरकुल मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि मस्त अशी कुकळी आली की त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा मटण मसाला आणि त्याच्यामध्ये उकडून घेतलेली अंडी टाकलेली आहेत. आणि आज ना दुसरं काय रुटीन नाही मी शेअर करणार नाही, कारण भरपूर व्हिडिओमध्ये सगळं घरातली साफसफाईचे व्हिडिओ गेलेले आहेत. त्याच्यामुळे म्हणलं 1-2-3 दिवस असंच आपलं सहज जे काय रुटीन आहे ते करावं. कारण मी काय करते जे काय मी रोज खरं करते ना
म्हणजे डेली माझं खरं जे काय रुटीन आहे ना, आता मी साफसफाई रोज रोज करत नाही, तर मी रोज रोज व्हिडिओमध्ये टाकली नाही. ज्या दिवशी खरोखर मी साफसफाई घरातली करत असते ना, तर त्या दिवशीच मी व्हिडिओमध्ये साफसफाई टाकते. असं नाही की व्हिडिओ काढायचा आहे म्हणून उगीच साफसफाई करायची, असं काही नाही करत. तर जे काय आपलं आहे ते टाकते. आणि काय काय व्हिडिओमध्ये रोजच रेग्युलर होते ना साफसफाई, म्हणून जास्त टाकत नाही. तर आता ना ह्या भाज्या वगैरे जास्त दिवस झाले, एकच भाजी होती म्हणून भाज्या तेवढ्या शेअर केलेल्या आहेत. तर आता इथं टाकलेलं आहे डाळीला तडका बघा. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं आपल्या अद्रक लसूणची पेस्ट, मोहरी, जिरे, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि कढीपत्ता. हे सगळं आहे ना ते व्यवस्थित असं सोनेरी कलर असं तळून घेतलेलं आहे, लसूण वगैरे. त्याच्यानंतर टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि सगळं असं मस्त असं ना छान तळून घेतलेलं आहे. आणि हे तळून झालं की काय आपलं जे काय शिजलेलं हे आहे म्हणजे डाळ आहे ना, तूर डाळ आणि मूग डाळ, ह्या दोन्ही डाळी आहेत ना ती व्यवस्थित अशा शिजवून घेतलेल्या आहेत. आणि शिजवलेल्या डाळीमध्ये हा तडका टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये ना तडका टाकला की 2 मिनिटं असंच ना हलवून झाकून ठेवून द्यायचं. म्हणजे काय होतंय, त्याचा जो फ्लेवर वास आहे ना तर त्याच्यामध्ये तसाच राहतोय. अजिबात उघडं ठेवायचं नाही. मग ते झाकून ठेवलं होतं मी, आणि त्याच्यानंतर मग उकळी काढायसाठी झाकण उघडलं परत. कारण कसं होतंय, झाकणचे जी काय पाणी पडते ना त्यामुळे ते कट वगैरे व्यवस्थित येत नाही, म्हणून ते काढून घेतले आणि छान अशी उकळी काढलेली आहे. तर इथं आता सगळा स्वयंपाक सकाळ संध्याकाळचं सगळं रुटीन मी तुमच्यासोबत जसं आहे तसं शेअर केलेलं आहे. तर इथं आता ना फक्त 2 मिनिटं मी ह्याला शिजवून घेणार आहे. तर इथंच आता सगळ्या व्हिडिओचा एंड करते आणि भेटूया उद्याच्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.